रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव ग्रामपंचायतमधून एका बांगलादेशी नागरिकाला जन्माचा दाखला दिल्याची बाब मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आली होती। त्यानंतर आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। या प्रकरणामध्ये तत्कालीन ग्रामसेवकाला निलंबित करून चौकशीचे आदेश देण्यात आले। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीचे प्रकार सध्या राज्यभरामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये होताना दिसतायत आणि या संदर्भामध्ये आता आणखीन कारवाई करण्यात येत आहे, आणखीन चौकशी करण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी अमोल मोरे आपल्या सोबत आहेत। आपण या संपूर्ण प्रकरणाबद्दल अधिक माहिती घेऊया। अमोल, नक्की काय प्रकरण आहे आणि कशा पद्धतीची कारवाई आहे? पूर्वी साधारणपणे 2019 ही प्रकरण आहे आणि 2020च्या दरम्यानच साधारणपणे जो बांगलादेशी नागरिक आहे त्याला जन्माचा दाखला गेला होता। तत्कालीन असं माहिती कळते की त्यावेळेला जे सरपंच होता ठिकाणी तत्कालीन त्यांचा चार्ज होता आणि अल्ताफ संगमेश्वर त्यांचं नाव आहे, ते त्यावेळेला सरपंच होते आणि शिवाय जे तत्कालीन ग्रामसेवक होते यांनी या प्रकरणामध्ये हा दाखला दिला होता। अर्थातच त्याची चौकशी म्हणजे ज्या वेळेला हा बांगलादेशी नागरिक एका मुंबईतल्या एका गुन्ह्यामध्ये सापडला त्यावेळेला मुंबई पोलिसांनी तपास करत असताना त्या संपूर्ण गोष्टीमध्ये त्याची पाळंमुळं ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या जे रत्नागिरी शहरापासून जवळ आहे शिरगाव त्या ठिकाणी असल्याचं कळलं आणि मग संबंधित नोटीस दिली गेली। दरम्यान सकाळी जे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी एबीपी माझाला असं सांगितलं की आम्ही या संदर्भात चौकशी करतोय आणि तोपर्यंत तत्कालीन जो ग्रामसेवक आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे। पुढील चौकशी अहवाल येईपर्यंत आम्ही त्याच्या संदर्भात जी काही चौकशी आहे ती करत राहू, पण कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्यास मात्र सध्या तरी त्यांनी नकार दिलेला आहे। पूर्वी धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।